ज्ञान अंतःकरणामध्ये वासनेची घाण आणि देहाचं भान जोपर्यंत वृत्ती किंवा बुद्धी नाम प्रमाता आपल्या स्वरूपाला जाणत नाही, आपल्या मूळ रूपात राहत नाही, मन अंतर्मुख होत नाही आणि दृश्याचा बाध होत नाही. बाधानंतर अबाधित परमात्मा प्रगट आहे. वेदांत शास्त्र उगाच असं काही बोलत नाही. ह्या जीवाचा जो विसर आहे, जो जीव विसरला स्वतःला, त्याची आठवण करून देणं हे काम ज्ञानाचं आहे. हा वेळ आहे. म्यूट पहा कोणाचं. त्याच्या लहरी आज जातात श्रवणाच्या माध्यमातून. ह्याला कुठलंही माध्यम नाही, एकच माध्यम आहे की श्रवण भक्ती. त्या श्रवणातून ज्या बोधाच्या लहरी म्हणजे वेदाच्या, गीतेच्या, माऊलीच्या हृदयातल्या स्पंदन म्हणजे शब्दाच्या, ते स्पंदन, तो शब्द, ते लहरी, तो वेद, तो बोध त्या प्रमात्याला जागृत करतो आणि तो प्रमाता आपल्या आत्मस्वरूपाची उन्नती करून घेतो. देहबुद्धीचा नाश होतो. हा संबंध बुद्धीचा आणि देहाचा आहे, तो खत्म होतो, भस्म म्हणतात. हा, आणि जेव्हा संबंध ती बुद्धी टाकते जडाचा, दृश्याचा, हे देह दिसतो, जगत दिसतं, जे जे दिसतं ते ते नसतं, ते वाचतं, विवरते ते. वहिनी कसं असतं बेटा, की वरच्या आपल्याला नजर यावी, आपल्याला आपली तळमळ असावी, ही भिंत पडणार नाही माहित असावं, त्याच्या आधी आत्मनिवेदन भक्ती करावी. बुद्धीनं आत्माकार राहावं, ब्रह्माकार, देहाकार कधीच राहणे. बोधात तिने रमावं, वेदाला तिने जपावं, मुक्तीला तिने गाठावं, भक्तीला तिने वाढवावं, शक्तीला तिने त्यागावं, संतांच्या संगतीत जगावं, स्वतःला बघावं आणि आत्मस्वरूपात रंगावं. त्याला ज्ञान भक्ती म्हणावं. ही वैभव आपले वहिनी सध्या आता, ही आपली प्रॉपर्टी आहे, ही आपले आत्मसुख आहे, ही आपलं खरं सुख आहे. आपण अन्य सुखाला मागतो. भीक. जर तुम्हाला माझे शब्द कडक वाटतात, पण त्याच्याशिवाय मला पर्याय नाही. एवढं जर झोडे मारून मन ऐकत नाही तर तुमची काय आरती करून बोलू का, पूजा करू? हा, ह्या जन्मात जर मुक्ती नाही भोगली, ह्या जन्मात जर अद्वैत नाही चाकलं, ह्या जन्मात जर भेद नाही संपला, तर जन्म येऊन काय केलं? प्रपंच. प्रपंच तर सुनाला नाही ना. कुत्र्याला, मांजराला, माकडाला, सगळ्याला पिल्ले, सगळ्याला जन्म, सगळ्याला वासना, सगळ्याला लेकर. ह्याच्यापेक्षा नवीन काय आहे? ह्याच्यापेक्षा नवीन उद्धार आहे, ह्याच्यापेक्षा नवीन मुक्ती आहे, ह्याच्यापेक्षा नवीन भक्ती आहे, ह्याच्यापेक्षा नवीन अज्ञानाची समाप्ती आहे. त्याचं नाव ज्ञानेश्वरी आहे. साष्टांग दंडवत माऊली. हा बेटा, व्यवहारिक बोलणं उच्चांक गाठता येतो, व्यवहार अपरंपार घोटता येतो, पण परमात्मा साठवता येत नाही. वेद कळत नाही, भक्ती फुलत नाही, मुक्ती मिळत नाही आणि शक्ती त्यागता येत नाही. प्रपंचातलं सुख ते किती काळ, देह ते किती काळ, विकार ते किती काळ आहे, क्षणिक आहे, क्षणभंगूर नाही भरवसा. आज तुम्हाला दुकानाकडं, आज मी कसं की एक मनोगत आहे, पांडुरंगाला यायचं असतं, हिचं पाठ करून त्याला यायचं असतं, ते आपल्याला माहित नसतं. तर तुम्ही पंढरपुरावर यायला मी रिकामी तुमच्या घरी यायला, हा, पण त्याच्याच इच्छेनं मला चालावं लागतं. हातात आमचं काही चालत नसतं, पण हे जगाला कळत नसतं. कुठलं एक सिंपल उदाहरण आहे, एक सिंपल. माझं आवरलं, बॅग काढली आणि माझा मुलगा आला, म्हणला अरे आता करा. आणि संसार हा त्याचा स्वार्थ थांबावा, संसारात स्वार्थ थांबा, एक सहज निष्कळ वागावं, अंतःकरण सुद्धा असावं. 56 ग्रंथ वाचून काही नाही, कळून काही नाही. मन निखळ ठेवा, वृत्ती स्वच्छ ठेवा, वृत्ती पवित्र ठेवा, विकार बंद करा, बोधाचा मार्ग धरा,
तर तुमचा जन्म खरा, नाहीतर मरा आणि जन्मा मृत्यू लोकात फिरा. तुमचं जर अंतःकरण पवित्र नसाल, तुम्हाला फक्त चालाकी करायची असेल, व्यवहारामध्ये उच्चांक गाठायचा असेल, तर तुम्ही मायेत आहेत, परमात्म्यात नाही. न बोधात, न वेदात, न स्वरूपात. कारण उच्चांक बुद्धीचा कशात आहे? व्यवहारात कसं बोलावं, कसं वागावं, कसं बघावं, आणि कसं तोंड बंद करावं आणि कसं उघडावं. बाबा बाबा बा, मी तर नमस्कार करते संसारिक लोकांना. अफाट शक्ती त्यांच्यामध्ये, संसार करण्याची, जिज्ञासा ठेवण्याची, त्याच्यामध्ये मन घालण्याची, त्याच्यामध्ये सगळं वर्म जाणण्याची नितांत मरणांत आवड आहे. मरणांत प्रेम आहे संसाराचं. आणि तेवढं प्रेम आहे का इकडं? हा, किती अवघड आहे. अट्टास केवढा आहे प्रपंचाचा, तेवढ्या परमार्थाचा आहे का? तेवढी जिज्ञासा आहे का? तेवढी बुद्धी आहे का? तेवढा अधिकार आहे का? श्रवण भक्ती आहे का? हे तपासायचंय. बुद्धीने पाऊल पुढे टाकायचंय, सतसंगामध्ये जगायचंय, वेदासोबत राहायचंय, स्वतःला जाणायचंय, हरिरूप बनायचंय, मोक्षात थांबायचंय, जगातून निघायचंय, ह्याला सोडायचंय. सोपं आहे? नाही बेटा. सतत भडीमार पाहिजे, सतत निग्रह पाहिजे, सतत साधुबोध पाहिजे, सतत आपल्या आपल्या अंतरंगात मनाला नेलच पाहिजे. मग आपला व्यवहार काल तुम्हाला आपण तुम्ही वाद गेला, कारण मग थोडस बसून त्या पाठीला कळ सारखी बसूनच आहे. हा, थोडस थकले होते कारण प्रवास आणि दोन गोष्टी म्हणून बोलले त्यांना की आपण ह्याला सवय लागली, लाड करायचं नाही, पॉझिटिव्ह राहायचं. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह करते की नाही? हो माऊली. सकारात्मक. सकारात्मक. जो व्यक्ती नकारात्मक आहे तो अधोगतीत आहे, नेगेटिव्ह बोलतो, नेगेटिव्ह दिसत त्या सगळ्यामध्ये, त्याला पॉझिटिव्ह काही दिसत नाही, इतका खाली असतो तो. कारण त्याचं मनच घाण असतं, त्याला नाही नाही चांगलं नाही चांगलं नाही असंच हेच कळतं. त्याला चांगलं कोणा दिसतच नाही कोणातलं, ते निगेटिव्ह. कारण त्याचा स्वभाव तसा बनलेला आहे ना. आमचा साहेब पटकन विश्वास ठेवत नाही. मी त्याला शिकवलं, बाळा तू जर नाही नाही जर म्हणत गेलास तर आपल्या भोवती वलय होतं, कोणचं काम होणार पण ते बंद होतं. तू होच म्हणत जा राजा, होची. कारण असे लोक काय नकारात्मक असतात, त्यांचे काम होत नसतात, त्यांना काही चांगलं दिसत नाही कोणातलं. पण त्यांचा दोष नसतो, ते त्यांच्या वृत्तीचा प्रवाहच निगेटिव्ह असतो. म्हणजे हे मेंदूच कनेक्शन आहे. जो मेंदू मध्ये दोष आहे ना, त्याला रिफाइंड करावं लागते. तो पण असतं मेंदू रिफाइंड. सोपं आहे. जसं तेल रिफाइंड केलं तर मधलं जे घाण निघून जाते, तसं माइंड रिफाइंड केलं तर मधलं अज्ञान निघून जात. हो माऊली. साष्टांग दंडवत. शहाणपणा कुठपर्यंत आहे? आमच्या महाराज म्हणायचे शरीराचे धाव कपण्यापर्यंत, त्याच्यापुढे जाऊ शकत नाही ते. मग फक्त व्यवहारात प्रवीण आहेत, अग्रगण्य नाही. कधी कधी आपल्या बुद्धीचा प्रवाह कुठे थांबावा, तिनं कोणाला बघावं, तिनं कसं जगावं, बुद्धी तिनं काय अवलोकन करावं, फक्त ईश्वर, बोध, भक्ती आणि हर. मग तो करतो, आपण नाही. काल आपण ते हे वाचलं ना, ते मला आज वाचायचं पूर्ण, तुमचं भागवत गुंजती नाही. ऐका, त्यांना सांगितलं की
मला एक धक्काच बसला वाचता वाचता. रिद्धी सिद्धी कामारी दासी होत्या त्याच्या, जो की माझ्याकडे याला ज्ञान बोधत राहतो, वेदाचा अनुभव घेतो, सत्संग करतो, आत्मनिवेदन भक्ती करतो, तो स्वतःची ओळख करून घेतो, वेदांताकडे येतो, गुरुची दीक्षा घेतो आणि आपली आत्मनिवेदन भक्ती करतो. त्याच्या रिद्धी सिद्धी दासी कामारी होत्या. मला एका प्रश्नाचं उत्तर भेटलं. मी एकदम असं झाले आणि पाठाची वेळ झाला म्हणते भागवत बंद करावं लागलं. आणि 10-15 मिनिटं थांबले, थोडस थकले होते, पाठी टाका 5 मिनिटं. पुन्हा म्हणलं नाही म्हणे भागवत आपण मी जाऊ, उठा पळाले. कारण नंतर पंचकर्म ह्याच पण थोडस घ्या आपल्या, कारण त्याच्याकडे सतत बसूनच होते दिवसभर. तर ते वाक्य ऐकलं तर कशानं काय होतं हे कळालं. त्यानंतर काय बोलले, जेव्हा तुम्ही श्रवण भक्ती करतात, ज्ञान करतात, चिंतन करतात, तर तुमचं पाप, तुमचे कर्म, तुमचे संचित सगळं जळून राख. अरे बापरे, म्हणजे कुठं काही मिळतं म्हणून सतत ग्रंथात जगत जावं, सतत काही ना काही अभ्यास करत जावं. कुठं ना काही कुठं देवतो तो, आणि काही कळवा की अनुभवच आले तिथं की वाणी का बोलती ही. त्या दिवशी एक 8 दिवसाखाली वारीला जायच्या आधी अद्वैत बोध आणि द्वैत ह्या दोन्ही गोष्टीचा ओहापोह झाल्याशिवाय ज्ञान परिपूर्ण होतच नाही. आता आपल्याला जर कोणी विचारलं तुम्ही वेदांत ऐकता, तुम्ही ज्ञानेश्वरी शिकता, ठीक आहे, हो आम्ही ऐकली किंवा शिकली. तर मग तुम्हाला द्वैत म्हणजे काय आणि अद्वैत म्हणजे काय हे जर सांगता आलं तर आपण ज्ञानेश्वरी ऐकली याचं काहीतरी फल मिळालं. नाहीतर काहीच कळालं नाही तर ज्ञानेश्वरी कळाली का, मोक्ष मिळाला का, बंद जळाला का? नाही बेटा, नाही. काय साध्या गोष्टीचा आपण विचार करत नाही, अभ्यास करत नाही. भयानक द्वैताचं चिंतन सांगता येतं. पण कसं विनी मला ज्ञानेश्वरी पुन्हा डबल घ्यायचीच आहे. आता त्याच्यामुळे 25-30 मिनिटं हनुमानात आधीच 1 घंटा असते, तिकडे 10 मिनिटं पुन्हा पंचकर्म घ्यायचं. मग कसं आता कसं बोलावं सांगा. दडपण येतं ना, दडपण येतो, बरोबर आहे की नाही. एखादं हुशार माणूस असतं पण समोर अंगा केलं की ते हुशारी जाते पाण्यात. बोलणार व्या करतो ना, भाड. मग आपण तिथे चुकतो. कसं होतंय. म्हणून माऊलींचं ज्ञान म्हणजे ओवी, हरिपाठ, 65, त्यांचा गाथा, त्यांचा अमृत अनुभव, ह्याच्यात काय 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 सांगितलं हे बघा. आणि ते चिंतन करून चित्त चिन्मय करा. ह्या संतांच्या बोधामध्ये आपली उन्नती आहे, आपली परमस्थिती आहे, आपली अज्ञानाची निवृत्ती आहे आणि स्वसुखाची रीती आहे. ती ज्ञान संपत्ती आहे, ती माऊली देते, बाकी कोणी देत नाही. म्हणून 65 अमृतानुभव, हरिपाठ, त्यांचा गाथा, त्यांची ज्ञानेश्वरी हे ग्रंथाचं अवलोकन झालंच पाहिजे. तिथलं माझं राहिलं फक्त गाथा, बाकी चाटू झाले. खरं माऊलीच एवढे आवडतात अपरंपार जीवापेक्षा. यातलं एकच राहिलं माझं की गाथ्याचं पाणी. आता 4 महिने काय करा, 4 महिने कुठे याला पाणी टाक, त्याला पाणी टाक. आता गमाय म्हणलं, आता एवढंच उंच गेला पाण्यामध्ये येऊ का आता. माय म्हणलं कर म्हण ठर म्हणतच नाही. आणि म्हणलं होतं कुठे फिर्या घालू, कुठे आता लक्ष 84 फेऱ्या चुकायच्या का, फिर्या घालू तरी का मी म्हणलं नाही. जे आपण अभ्यास करणे तो ग्रंथ वाचायचा, ज्यातून अवलोकन करायचं, ज्ञानोपाचं वैभव भोगायचं आणि त्याच्या वैराग्यात जगायचं, त्याचं चिंतन ज्ञान चिंतन करायचं, त्यांच्या अभेदामध्ये थांबायचं, या देहातून लांब सरकायचं, वृत्तीला आखडून ठेवायचं, तिच्यातला जगत भाव काढायचा आणि मनाला भगवंताकडे सोडायचं. त्याला चातुर्मासा व्रत म्हणायचं. पाणी घाल, फुलं घाल, पाणी घाल, काय पाया येड्या नार्या, आरा तपस्या कर की, पंचकर्म अनुवाद कर की, 9 अध्यायांचं पाठ कर, 18 अध्यायाचं स्मरण कर.
म्हणजे याचा काय तर तुम्हाला मागे सांगतो ते एक ऐकायला मस्त आहे. त्याच्यातून गणपती बाप्पाचा आकार. चरण युगल, उकार, उदर विशाल, मकार, महामंडल, मस्तकाकारी. ज्ञानेश्वरी वाचताना बेधन्न व्हावं. काय ते रस, त्या बोधाच्या रसात जावं, जगाचं भान संपावं, त्याला अद्वैताचं ज्ञान म्हणावं. टप्प बोट्या फिरून फिरून किती वाचल्या? 300. 3 बी कळाले नाही अक्षर. किती वाचल्या? 300. म्हणून चिंतनात राहिल्यावर माऊली सगळं देतात, सगळं न मागता. आता ऐका पुढचा. आकार, चरण युगल. जे आकार होतात खूप सूक्ष्म बरं का वहिनी, नीट ऐका. आकार कोणालाय? पदार्थालाय, दृश्यालाय, देहालाय, वस्तूलाय, देवालाय, जगतालाय, पंचभूत. आता ऐका. आकार, चरण, युगल. आता आकार म्हणले की कोणती वस्तू? ज्ञानेश्वरी वस्तू. हा सोप आहे, हे भिंत आहे. मग हे आकार आहे तर त्याला नाम रूप आहे. आकार आल्यानंतर नाव बी येतं, रूप बी येतं. गोल मोठ्या पोटाचा, छोट्या तोंडाचा, कंबुरुदिवान म्हणजे घागर वैदिक भाषा. मोठ्या पोटाचा, छोट्या तोंडाचा काय? घागर. मग हे आकार आला, मोठं पोट, घागर, छोट तोंड. मग ह्याला नाव आलं घागर, रूप आलं मोठं, तोंड आलं छोट. मग गणपती बाप्पा पोट आलं मोठं, पोट मोठं ना. उकार, उदर विशाल. थोडं शांत मनानं वाचलं ना, कळत नाही तोच आपल्यापाशी प्रगटतो. कळत नाही गेलं चुलीत, कळायचं कळायचं की आता त्याचं चिंतन जर बुद्धीनं बेभान होऊन ऐकलं तर बुद्धी ब्रह्म होतीच. ही माऊलीची परिस्थितीच, ज्ञानाची रीतीच, स्वरूप स्थितीच. सोपं आहे का काय? आपण कसं प्रपंच मन लावून करतो, करतोय किती अट्टास असतो. हॉल स्वच्छ पाहिजे, बरं स्वच्छ, किचन स्वच्छ, तुझं मन गच्च, किचन स्वच्छ आणि मन थोबड गच्च. कसं आहे? अंतकरण जसंही स्वच्छ आहे तसं अंतकरण स्वच्छ पाहिजे ना. मग तिथं भगवंत प्रकट होईल ना. तुमच्यामध्ये द्वेष आहे, तुम्हाला मत्सर आहे, तुम्हाला आमपण आहे, सगळं मिसळले घाण तुमच्यामध्ये. आणि मग ती घाण कोण काढेल? शेजारची बाई, ती घरी जाते आपलं नाही. आपल्या अंतकरणातली घाण, आपलं स्वच्छ मन ह्या बोधानं, तपानं, वेदानं, नामानं, दानानं, धर्मानं एक 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 करत राहायचं आणि आपल्याला आपल्या स्वरूपामध्ये बुद्धीला न्यायचं. हे कधीच नाही विसरायचं. मग आकार, चरण, युगल. आमच्या गणपती बाप्पाचे 2 पाय हे चरण आहेत. मग ते आकार म्हणजे काय आहे? नामाने रूप आहेत. जेव्हा नाम येतं, पोळपाट, गोल, लाटणं, लांब. मग हे नाव झाले, गोल हे रूप झालं, शब्द हे स्पंदन झालं, कळणं हे ज्ञान झालं. मग अज्ञान कुठे? साष्टांग दंडवत माऊली. खरंच. मग हे जे 2 चरण युगल आहेत ना, हे एक पाय नाम आणि एक पाय रूप. आमचा गणपती बाप्पा मंगोरिया. कळत काय? पायाला वस्त्र घाला आणि मोदक हातात ठेवा आणि दुर्वा. अज्ञानापासून दुर्वा पागल टकुरे. दुर्वा. आता गणपती बाप्पाला नाही बायका ना 4 महिने नसतात, फडफड फडफड, पुन्हा काही नसतं. 4 महिने गेले की बाया संपले, थांबले, आल्या डाऊन, मीटर डाऊन होते खाली. दुर्वाच व्हायची, कोणी म्हणते मंजूळ व्हायचं. आमच्याकडे सुरू झालं ते. मला नाही केल्यापेक्षा बरे बाप्पा, चालू दे चालू द्या. तिने म्हणते तरच द्या. माझ्याकडे छोटा तरच होता, ते ठेवलं आपलं घरात. दुसरं काही नाही बघा, ते लोखंडात तरच छोटासा सुंदर आहे पांढरा.
त्यामध्ये लवंगा वगैरे माझ्या मोजायची हातात तोडा तोड. तिला माहित होतं माझ्याकडे तेवढी एक वस्तू आहे मला. हा तर तिने म्हणली मला तुला करायची. म्हणलं कर. म्हणले द्या म्हणले मला. म्हणलं ठीक आहे. हरी तरला कसा ग बाई गोविंद वश केला तुळशी तुझा ग हिरवा पाला कसा ग बाई गोविंद वश केला. पण काहीतरी केल्यापेक्षा पण एक सांग का, भगवंताला मोजायचं थोडंसं अवघड वाटतं मन. पण चांगले त्याची सेवा करते त्याच्या नावामध्ये काय एवढं एवढा कृष्ण एवढी साखर काय सोनं मोजकी दे. साखर मोज. सोनं बापरे. पांडुरंगा टाक सोनं त्याच्यामध्ये एका दिवशी 5 ग्राम 10 ग्राम दे बामणाच्या घरी नेऊन. मग तुला कळतं कृष्ण काय ते. येडपट धुत्र्याचं बोल काय आकाराचरणी बोला. जो आकाराने पृथ्वीने घेतलेला ईश्वराने घेतलेला जीवाने घेतलेला देहाला आकार आलेला तो आकार म्हणजे नाम आणि रूप आहे. आणि ते मग आमच्या गणपती बाप्पाचे चरण आहे आणि त्या चरणावर आपलं मस्तक आहे. मग हे आकाराचा बात करतो तो विघ्नहर्ता गणपती बाप्पा. किती सुंदर आहे. मग त्या नाम रूपाला द्वैत म्हणतात. त्याचा बात झाल्यावर अद्वैत म्हणतात. सगळा तोच आहे म्हणून त्याला वेद म्हणतात. तो माझ्या आत आहे त्याला ज्ञानी म्हणतात. त्याचा त्या ज्ञानाचा भोग त्याचा आस्वाद घेणं त्याला महात्मा म्हणतात. ज्ञानात राहणं ज्ञानात अनुसंधान घेणं वृत्तीचा विलय होणं देहाचा बात करणं विश्वाचा लय होणं वृत्ती राम होणं त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. काय स्ट्रॉंग डायलॉग माऊली. ही नामरूप आहेत ना, हे 2 पाय आहेत. मग हे नामरूपाचा मला बात करायचा, वेदाचा चमत्कार दाखवायचा, बुद्धीला ब्रह्म करायचंय आणि गणपती बाप्पाच्या पायाला धरायचं. तू नामरूप मला नामरूपातून बाहेर काढ. आकार चरण युगल मकार महामंडल. लई मस्त आहे. आता तुम्हाला कसं 1 घंट्याची परमिशन, आम्हाला वाटतं आमच्यापाशी 10 घंटे बसा. मारून टाकताल की आम्हाला. नामरूप आहे एक नाम एक रूप. त्याचा बात कोण करते? ज्यांना गणपती बुद्धी जात आहे. जो साधकाला बुद्धी देतो त्याच्या नामरूपातून त्याला बाहेर घेतो, अज्ञानाचं विघ्न भस्म करतो आणि बुद्धीला ब्रह्म करायला सहकार्य होतो, तो गणपती बाप्पा भाद्रपद मासात येतो. आम्ही त्यांची आरती करतो. लय मज्जा. पण कळतं का त्याचे पाय काय त्याचे सोंड काय. उकार महामंडल. महामंडल बघ वरती असतात. लय सुंदर बाबा. ऐका आता लय मस्त आहे. उकार उदर विशाल बघा. उकार पोट विशाल खूप मोठे. आता कोण म्यूट कोणाचं आहे पहा बरं. म्यूट कोणाचं आहे पहा. अच्छा तिथे आहे का माऊली. एक मिनिट. किती नाम किती रूप आहे त्याच्या पोटाच्या ठिकाणी. अपार नाम अपार रूप आहे. ईश्वरामध्ये नाम आणि रूप मोजताच येत नाहीत. एवढे अगणित आहे. त्याचं जेवढं मोठं पोट आहे तसे नाम रूप खूप आहे. चला पुढं. मकार महामंडल बरा. मकार महामंडल. आता मकार म्हणजे काय. आकार उ उकार म मकार उ म. ब्रह्मा विष्णू महेश हे त्या 3 मात्रातून 3 बनले. आणि हे उकार आकार आणि मकार उ आणि म हे ओंकाराचं रूप आहे. ओंकारात 3 शब्द एकवटले. त्यात ओंकारात 3 शब्द एकवटले तेव्हा तो ओंकार आहे. त्याचं नाव ब्रह्म आहे. आणि ओंकार म्हणजे गणपती बाप्पा आहे. आणि त्याची सेवा म्हणजे विघ्नहर्ता आहे.
इकडे संसारात विघ्न येत नाही, इकडं परमार्थ करताना बुद्धीला भगवंताकडे जाताना विघ्न येऊ देत नाही तो गणपती बाप्पा. किती सुंदर माऊली. पण त्याच किती छान आहे बेटा. खरंच. पण तुम्हाला मी मागत म्हणतो वहिनी की आताची ज्ञानेश्वरी अफाट निघणार आहे, कारण पूर्ण तपस्या झाली एकदा. आताची ज्ञानेश्वरी न भूतन भविष्य तिचे होणारच आहे. आता 6 लागले, आता 10 लागतील का माहित नाही, कारण मी शांत घेणार आहे. झालं तुम्हाला दिन त्याला तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे, तुमच्याकडे ज्ञानेश्वरी वाचा. आता मला आकार हा पृथ्वीला आहे, देहाला आहे, जगाला आहे. तो आकार ब्रह्मा आहे, कारण तो उत्पत्ती करताय, तो आकार देतो, पण आकारातून गुरु बाहेर घेतो. आकाराचा बाद ज्ञानानं होतो, बुद्धी निर्विकार होती. गणपती बाप्पानं संकट जातो आणि अज्ञानाचं संकट बंद होतं, मन शांत होतं, बुद्धी तृप्त होती आणि जीव मुक्त होतो. तो गणपती बाप्पा संकट बाजूला करतो आणि बोधाला आत नेतो, मन तृप्त होतं आणि देहभाव समाप्त होतो. असा आमचा गणपती बाप्पा प्रसाद देतो. खूप छान माऊली. हो मग किती सुंदर, लय छान आहे. आता पूजा करताना बायका कळावं काय करावं काय नाही. दूर हो देहापासून, जगापासून, मोहापासून, पापापासून, द्वेषापासून. काय घाणेरडे मन असते. निखळ मनच नाही वहिनी, किती वाचा किती काय करा. निखळ आणि स्वच्छ आणि शुभ्र मन असावं, पवित्र अंतःकरण असावं, बोधात रंगावं, वेदाचा संग करावा, आत्मरूपाचा रंग आपण उधळावा. काय संसार सुटपुटले तिथंच मराले बाया. संसार संपना कधी पण म्हणत कशी तू उदर म्हणजे पोट विशाल आहे. नामन रूप गमित का मस्त आहे का नामन रूप. पृथ्वीवर किती रूप आहेत, विशाल आहे तसं पोट वेळचं विशाल आहे. डेरी गणपती बाप्पा. मकार महामंडल मस्तक बघा ना, मस्तक मकार काय प्रयास बघा ना. मकार आणि मस्तक महामंडल. अरे बापरे. बघा आता नाम रूपाची जी दिशा आहे, जी आधी प्रगट होत नाही, अव्यक्त असतात आणि व्यक्त होतात. तुम्ही आधी माती असते का मडका आधी आहे, मग त्या मडक्याचं नामरूप मातीत बसले की नाही, आहे की नाही सूक्ष्म रूपानं, ते अव्यक्त आहे आणि मडक व्यक्त आहे. मडक व्यक्त आहे आणि त्याचं नाव मातीमध्ये अव्यक्त आहे. म्हणजे व्यक्त आणि अव्यक्त सृष्टीचा नियम आहे. सृष्टी व्यक्त होती, अव्यक्त होती, प्रलयामध्ये अव्यक्त होती आणि तिची स्थिती होताना व्यक्त होती. तसं हे नाम रूप लयात जातात, प्रलयाच्या वेळेस सूक्ष्म होतात आणि पुन्हा पृथ्वी सुरू झाली हे सगळं, तर त्यावेळेस ते पुन्हा प्रगट होतात. हे नाम आणि रूप त्या गणपती बाप्पाशी महामंडल तिथं अव्यक्त रूपानं आहेत. आणि ते काय नाम कमी आहेत का, तसं मंडल महामंडल आहे, मस्तक आहे आणि त्या ठिकाणी नाम रूपाची सूक्ष्म अवस्था अव्यक्त दशा हे त्याचं मस्तक महामंडल आहे. त्याच्यामध्ये विश्वाचे नामरूप समाविष्ट आहेत अव्यक्त रूपानं. आणि जगत सुरू झालं की ते नामरूप व्यक्त होतात, सृष्टी उत्पन्न होती, ते मस्तक त्याची स्थिती तिचं रूप पकडून बोलते. कधीच कळालं नव्हतं मडकं उत्पन्न होतं मातीतून. ठीक आहे, मातीचा ढिगारा आहे, त्याला मडकं बी नाही, नाव बी नाही, रूप नाही, फक्त माती आहे, फक्त परमात्मा. ऐका लय सुंदर आहे. मातीचा ढिगारा आहे. त्या मातीला बघून न मडक, न रांजण, न परळ, न भावली, ही नामन रूपे त्या मातीतून व्यक्त झाली, आधी अव्यक्त होती. मग हे मस्तकामध्ये नाम रूप हे अव्यक्त रूपाने साठलेली महामंडळातून झालेले. जेवढे जेवढे नाम, जेवढे रूप, जेवढे पृथ्व्या, जेवढे तारांगण, जेवढं जेवढं त्याच्या पची त्याच्या मस्तकात आहे आणि तेवढं मोठं उदार त्याचं मस्तक आहे. आणि त्या ठिकाणी नाम रूप हे अव्यक्त आहे. आणि जेव्हा सृष्टीचा
प्रलय होतं तेथेच येऊन बसतं अव्यक्त, आणि पुन्हा प्रश्न उत्पत्ती होती ते व्यक्त. असं आमच्या गणपती बाप्पाचं मस्तक. खूप सुंदर माऊली. काय रूपक आहे बापरे. अष्टांग दत्त माऊली. आणि हे शिकायचं नाही कुठे वस्त्रमाळावड चातुर्मास आला की हे तिकडं मुगाच्या राशी कर. अरे नारायणा, म्हणजे कर्मातच मिली. आता आपण वेदात आहे, सत्संगात आहे, आपल्याला मुक्त व्हायचंय, आपल्याला ध्येय पडायच्या आधी स्वरूपाचं स्थान गाठायचंय, आपल्याला बुद्धीला तिकडं न्यायचंय, तिला ईश्वराच्या चरणी टाकायचे, तिला ब्रह्मरसात घोळवायचे, तिला आत्मस्थितीला भोगवायचे, बुद्धीला ज्ञानात आणायचे. मग तेच कर की. काय करावं, ज्यानं काय केलं नाही त्यानं करत राहावं, पण चित्तावर धरत राहू ना. पण कसं सांगतो तुम्हाला, कर्माला नाचू नाचू करतात. काय पाहिजे नाही, सकाम बी नाही, चातुर्मास काय सकाम नाही. चातुर्मासाचे व्रत असतात ते बापरे. आता ऐका, मस्त आकार आहे आपली झाली पुढे जाता खाली 24. हे तिन्ही एक वाटले, हे तिन्ही आकार उकार मकार हे लक्षात ठेवत जरा. हे तिन्ही एक वाटले, एक शब्द ब्रह्म कळले, तेविया श्री गुरु कृपाण मिले आदि बीज. हे तिन्ही अ उ म ओंकार, हे तिन्ही अ उ म एकत्र आले, हे स्वर आहे, ह्याच्या मात्रा असतात, ह्याची आकृती असती. काल पंढरपूरमध्ये मी नेते ते पाठ, ते मला कळूच नाही देतो ते शब्द कोणता कोणातून. कारण ओंकारातून शब्दाची उत्पत्ती, विश्वाची उत्पत्ती आहे. हे मात्रा सुरू होतात, तन्मात्रा. लय भयानक आहे हो, आपण कुठंच नाही. काय काय सांगावं, अवघड आहे तुमच्याशी बोलणं. हे तिन्ही एक वटले, आकार उकार मकार, ह्या 3 मात्रा येतात. तिथून झाला ओंकार, ते गणपती बाप्पाचं स्वरूप आहे, ते ब्रह्माचं बीज आहे, ते आदी बीज आहे, सृष्टीच्या आधी ते आहे. ह्या 3 मात्रा ओंकार आहे, तिथून विश्वाची उत्पत्ती आहे, तिथून सगळं, तिथून विश्व आहे, तिथून शब्द आहे, तिथून वेद आहे, तिथून जगत आहे, तिथून जीव आहे, तिथून सट्ट आहे. तो ओंकार आहे, त्याचा आदिबीज अ उ म आहे, आणि ते एका ठिकाणी आले. आता मग काय झालं बघा. ते शब्द ब्रह्म कवळले, त्या शब्दामध्ये हवेत साठवला गेला. तो शब्द ब्रह्मस्वरूपाला प्रगट करणारा झाला, आणि ते ब्रह्मस्वरूप संताच्या बोधातून बाहेर आलं, आणि ते साधकाच्या हृदयात गेलं. साधक सिद्ध पदावर आला, ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आला, देहभाव संपून गेला. गणपती बाप्पा प्रसन्न झाला. दुर्वा म्हणजे दुर्घट माया संपली, आणि मनाला रामाची भेट झाली. ही ओंकाराची स्थिती तुम्हाला सांगितली. अष्टांग दत्त माऊली. कोटी प्रश्न. देवा बापरे, किती गाड्यांमध्ये भरलेलं. आता एवढी सांगायला म्हणा, एक पोट पुरत नसतं, गुंडाळला नाही. आता सांगा किती किती एक घंटे पुरतो हे बाहेर हे टकुऱ्या झाल्यांच्या जात असतो हे पटकन. कुठं 60 वर्ष घातले पाण्यात, कळतं का बायाला. डुरडुर संसारातच आहे निवशात. हुशारी परमाता दाखवणं माकडे, तिथं काय नाचती. हुशारी दाखवा परमार्थात, वेदात, अनुवादात, ब्रह्मचिंतनात, गोवीच्या रंगात रंगून जा. हुशारीकडे दाखवती मी कशी, मला काय कमी येत. आणि कमळी तू कसं असावं. श्वासाश्वासामध्ये त्याची ओळख असावी, श्वासाश्वासात त्याची अनुभूती भोगावी. ही भिंत पडण्याच्या आधी अद्वैत स्थिती प्रगटावी. द्वैताला बांध घालावा, नाश करावा द्वैताचा. हे कळतं का. तगमग होती आपली. पोरगाला सून आणायची, इंटरकास्ट का कोमटी, मरा. धर्म बुडवायचा बुडवा. तगमग किती करायला बोधातच जगावं लागतं, संताला शरणच जावं लागतं.
अध्ययनामध्ये श्वासाला टाकावं लागतं आणि वेदाला आरसा करावं लागतं, मध्ये स्वतःला बघावं लागतं आणि आपलं स्वरूप जाणावं लागतं, आत्महित करावं लागतं. मग भगवंत आपलं सगळं आपल्या पाठीराखा होतं. आज गोबी असं सांगतो का पहिल्यांदा तुम्हाला? नाही. पण तो देतो, आम्ही बोलतो. हा, ते नाही तर आम्ही बोलणार आहेत होय? कदापिच नाही. पण आपला निग्रह मनाचा केलाच पाहिजे. बुद्धी कुठे ना कुठे थांबवलीच पाहिजे. हे विश्व काय आहे, हे जीवन किती पाण्याचं बुडबुड आहे, त्याच्यामध्ये आयुष्य किती राहिलंय, ह्याचा विचार करता कोणी? करत का? मग जे वैभव आहे किती काळ आहे? तुमचं वैभव नाही, कुणी काम करून जगत? काय काय बोला विजय? मग ती झोपती, खाती, पिती. आता मला 100 प्लॉट येतात, 1000 तुमच्यापाशी कोटी धन, 1000 कोटी धरा की. आणि काय त्याचा उपयोग तुम्हाला? लोकांची भरती ना, पंचार्थी लोकांची भरती. तुला काय त्याच्यातलं? हेच कळलं ना आजकालच्या पिढीला. नुसता अभ्यास. पण आयुष्यामध्ये काय आपल्या सोबत जाणार आहे? आयुष्य कसं जगावं? त्या संसारात पडून हे पुरुष तर व्यर्थ वाया गेले. ती बाई बी सांगत नाही तुम्ही थांबा, तुम्ही चिंतनात या, तुम्ही कमवता, आम्ही खातो, तुम्हाला उद्धार कधी होईल? तुम्ही आत्मचिंतनात या ना. माझा ऐकलं संध्याकाळी कानापाशी बसून त्याच्या लावा ना कान. त्याला बायको म्हणतात, नाही तर भूताचा वाद रे. मला द्याच म्हणते सगळं. म्हणते की नाही, मला हिंडाला 30 लाखाची गाडी, घालल्याला सगळ्या अंगावर लख सोनं, आणि मग मी व्हिडिओ करते आणि टाकते पुन्हा. कशावर? नाही नाही नाही, फेसबुक. सगळ्या जगाने बघायची दागिने. किती अवघड आहे. हे करताना ते माणसाची किती अधोगती प्रगती आहे. अकलीचे कांदे बायका या. हे तिन्ही एक कौटले. अ उ मा, अ आकार, उ उकार, मा मकार. ब्रह्मा विष्णू महेश तिथून जे उत्पन्न झाले, तिथून विश्व उत्पन्न झालं, तिथून जग उत्पन्न झालं, तिथून नामरूप घटले. ते आदिबीज ओंकार, ते माझ्या गणपती बाप्पा, ते एकत्र आला आणि गणपती बांधला. काय सुंदर रूपक आहे. ते शब्द ब्रह्म कवळले. हे तिने काय झाले? ओंकार झाले. आणि ओंकारातून एक एक शब्दाची उत्पत्ती झाली, जगाची झाली, देवाची झाली, सगळ्याची मूळ बीज ओंकार आहे. ओंकार म्हणजे ब्रह्माचं एक शब्दाचं त्याला दिलेलं शब्द आहे. ब्रह्मस्वरूपाला एक काय शब्द द्यावा? ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैते तो मज भेटावा. त्या ब्रह्मस्वरूपाला एक शब्द देण्यासाठी ओंकारा शब्दाचं निरूपण केले आणि ते ओंकार इथं मांडले. आणि तो ओंकार तिन्ही बीजाची उत्पत्ती आहे. तिने एक म्हटलं तर ओंकार आहे. मग त्या ओंकारातून शब्द ब्रह्म कवळले, तिथून शब्द उत्पन्न झाले, जगसृष्टी निर्माण केली. त्याला म्हणायचं गणपती बाप्पा हे मूळ आहेत. काय रूपक आहे. मग असे प्रगट झाले तसे ते होते. कोणते? ओंकार रूपाने होते. ओंकारात काय? आ ओम आहे. आ ओम काय? आकार आहे, उकार आहे, मकार आहे. मग तो आकार ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश्वर. प्रलय तो करतो, उत्पन्न तो करतो, पालन तो करतो. हे तिन्ही देव आहेत. एक सुंदर सांगण्यासाठी, तुम्हाला कळण्यासाठी. पण जो विश्वाला आकार आहे, देहाला आकार आहे, पदार्थाला आकार आहे, तो आकार म्हणजे नामरूप आहे. आणि नामरूप आहे ते अव्यक्त आहे. आणि ते ओंकारातून ते व्यक्त आहे. तिथून शब्दाची उत्पत्ती आहे, तिथून वेदाची उत्पत्ती आहे, तिथून जगाची उत्पत्ती आहे, तिथून विश्वाची उत्पत्ती आहे, तिथून ब्रह्मा विष्णूची उत्पत्ती आहे. हे कळतंय? मोठे फिरून पागल. इथंच थोडं कसं मला खेद वाटतं बघा, बाकी काही नाही. मूळ नाम रूप ओंकारात अव्यक्तपणे झाकलेले येतं. ओंकारामध्ये उत्पत्ती आहे. मग ही विश्वाची स्थिती आहे. त्याच्यामुळे सगळं नाम रूप आहे. दुसरं काय विश्वात?
सांगा काय दुसरं. मग देव घ्या की कोणी भूत घ्या, त्याला बी नाम आणि रूपच आहे की. ब्रह्माला नाम आहे का, त्याला रूप आहे का, ते आदिबीज नाही का, ते ब्रह्म नाही का, कळतं का? किती कठीण आहे वहिनी, ज्ञानेश्वरी सोपी वाटली? सोपं नाही बाप्पा वेदांत, सोपं नाही वेद. हे व्यक्त अव्यक्त काहीतरी कळतं का? आणि प्रपंच कसा कळतो बायका भरमसाठ जन्मजन्मी तेच पाप केले संस्कार, पण पटापटा कळतो. बाया बोलताना बघा ना कशा बोलतात, जिथलं तिथं उत्तर. आपण भांबवून जातो, आपली वाणी बंद पडती, पण त्याच्या टक 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 चालू असते. आपण निशब्द होतो, काय बोलतच कळत नाही, कारण व्यवहार झेपतच नाही ना. मग ते काय कामाचं नसतं, हे कामाचं असतं. ते यो का नाही यो, काय अडलं आमचं केटर. आमचा जर व्यवहार आम्हाला काय नाही, आमचं काय थांबलं. न कळू दे व्यवहार आम्हाला, कुठे चुकला. म्हणून तो जर कळाला तर सगळं मिळतं, तो जर नाही कळाला तर सगळं संपत. काय देह पडल्यावर मागच तुम्हाला सांगितलं, पोत्यात भरून आणतात, गंगेत टाकते. तो तिकडे दुकान उघडलं, बसला माल बापाच्या गादीवर, बाप लेक गंगेत फेकलं, पोरग पुढे आलं, गल्ला हातात घेतला, सुरू झालं पुन्हा नाटक. तेच हे कळावं, कळत नाही आपल्याला. ते शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज. ते आदि बीज माझ्या गुरुच्या कृपेने मला कळाला ओंकार. ते नमन केलं माझ्या गुरुच्या पादस्पर्शाला. आहे ते नमिले आदि बीज, माझे गुरु परब्रह्म आहेत. ते बीज विश्वाला ब्रह्म आहेत. ओंकाराचं नाव हे ब्रह्म आहे. त्याला एक शब्द दिले वाचक काहीतरी कळावं, जगाचा आबोला पेटावा, अद्वैत तो मज भेटावा, म्हणून त्याला ब्रह्म आहे. ओंकाराचं नाव ब्रह्मच आहे. मग त्या ब्रह्मस्वरूपी सद्गुरूला मी नमन केलं. आधी मी माझे गुरु येत, आणि मग देव आहे, आणि मग जग आहे, आणि मग जीव आहे, हे सांगणारा महादेव आहे. त्यांचे ब्रह्मविद्या शंकरी आहे, आणि सांगतात माऊली आहे. कळतं का काय? बापरे, चांगलं माऊली, खरंच साष्टांग दंडवत. ते श्री गुरु कृपा नमिले आदि बीज, माझ्या गुरुच्या कृपेनं सृष्टीचं बीज ब्रह्म आहे. ते मला कळालं, त्याच्या त्यांना चरणाला मी नमन करतो. बापरे बाप, काय एक अध्यावाचा व्हायला वाटते. काय सुंदर आहे माऊलींची कुठं कृपा. आपण कुठं येत. आहे का अर्थात एवढं? एक ओळ दिली, संपलं, निघून गेले ते, आणि आपलं सा थांबायला का? नाही किती अवघड आहे. आणि तरी पण बघायचं आमच्याकडे कालीवरी, तिकडे बघ, आम्हाला काय बघते रिकामा ताप. बघा कि रिकामी बन बन, कळत काहीच नाही, आणि शांत राहत अपरंपार संसार करते. नाचू नाचू कर, इकडे नाच. लय जमत नाही संसारी बाय आपल्याला. मी तुम्हाला मागच काय म्हणलं, मला एक अजून बी मैत्रीण नाही बाबा, कोणी विषयच नाही कधी. ते गुरुबंधू होते, त्याच्यासोबत थांबायचं, पाठात रमायचं, अनुवाद करायचा, स्वभावाला बघता येतं, आणि जगत भावाला टाकता येतं. तो आमचा सत्संग म्हणजे गुरुजींचा मठ परभणीकर. ते आठवण येते एकमेकाला बघून. मग बोलतो आम्ही. पण एकदा मागे एक पण सांगितले, आनंद आहे माझ्या गुरुचं वैभव आहे. का नको सांगू, तू सांग तुझ्या गुरुचं, मी सांगते माझ्या गुरुचं. एक मिनिट, एकदा असं मी रस्त्यात एक जुना नमिले आदि बीज, माझ्या गुरुच्या कृपेनं ते बीज म्हणजे ब्रह्म जगाच्या आधी आहे. तिथून नामरूपाची उत्पत्ती आहे. ते नामरूप त्या स्वरूपामध्ये अव्यक्त आहेत. गणपती बाप्पा तिथून प्रगट होत आहे, तिथून करत आहेत. तिथून वेद आहे, सृष्टी आहे, जीव आहे, शिव आहे, सगळं आहे. ते ओंकार मला कळालं, आणि त्या गुरुच्या कृपेनं कळालं. त्यांच्या चरणाला मी नतमस्तक होते, त्यांना मी नमन करून पुढे चालतो, असं माऊली बोलतात. ह्याला म्हणतात ओवी लागली. खूप सुंदर. पहिल्यांदा मोठ्यात पारायण व्हायचे, ते म्हणायचे ओवी लागली का? त्यांचं का दगड लागायला ते का? हृदयात बोध थांबला का? माऊलीचं ज्ञान झेपलं का? अज्ञान संपलं का? हे दिसणारा उपाधीचा
स्पर्श संपला का? तो पण आहे बहिणी. बुद्धीनं हा संबंध सोडला का? ती स्वरूपामध्ये आली का? ब्रह्मास्मीचं ज्ञान भोगलं का? संसार भोगणं वेगळं, पण ब्रह्मास्मी मध्ये वृत्तीने थांबणं वेगळं. हा आकार विकार मकार नाक सगळं सगळं त्यागणं वेगळं. हा आकार आहे ना, हे विश्व आहे, तो आकार आहे. पण तो आकार कुठून आलाय ते ब्रह्मबीज बघितलं गुरुच्या कृपेनं. आकार येतो, प्रलयात जातो, ते बीज ब्रह्मस्वरूप आहे. ओंकार आहे, ते गणपती बाप्पा आहे. ओंकार स्वरूपा तुझं नम तुझं नम तुझं नम आहे ना गाणं गणपतीचं. पण ह्याच्यामध्ये एवढा वेदांत साठलेला आहे त्या ओवी बुधन गणपती बाप्पा मध्ये. कधी कळत नाही वहिनी, आणि कळाल्या संकट मला काहीच उरत नाही. पण ऐकायचं आणि बघायचं, यायचं जायचं. हे जर एवढं इतकं कळाल्यावर काय बाकी सर्व सर्प फापड पसारा. कोण काय बोलतं, काय बहिरंग बोलते, कोणाला काय देता येतं, मार्केटिंग करून टाकले सगळं. परमार्थाचं मार्केट करून टाळ करून टाकला हे भोपे लोक नाही. आणि काय ऐकावं त्यांचं, देतात त्यांनाच काय कळत नाही. लोकांना काय देतील, माती ज्ञानसेवी सांगतात कधी, अमृताला मांडतात कधी. जगाचा द्वैत फेकायचा, जीवाचं कल्याण करायचं, विश्वामध्ये ब्रह्मधन द्यायचं. यांच्या बुद्धीत आहे का? त्या तळमळ आहे का? आहे तळमळ? चका भोंदू बाजार चला 20 अनाम सारखा चिलटाला कोणी विचारायच नाही. मला परवा पत्रिका आली, त्या महाराजाचं काय निघालं म्हणतात, चातुर्य कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया. ती शारदा विश्व मला नाही फोन आला लातूर 47 उचलच नाही भाऊन पुन्हा कोणाकोणाचे फोन. तुम्ही या कशाला. वाघ विलासिनी, वाघ विलासिनी सरस्वती माता, जिथं वाणीचा उच्चार होतो आणि तिच्यामुळे वाणी बोलती. ती विलासिनी, ती ज्ञानाचा विलास करते, सुंदर प्रयास होतो. ऐकायला मस्त आहे. आता अभिनव वाघ विलासिनी चातुर्य बाबा चातुर्यार्थ कला कामिनी. जी चतुर आहे, कुशल आहे, कला आहे तिच्या ज्ञानाची, ती शक्ती आहे. ती वेगाला प्रकट करू शकते, ती संतांच्या वाणीवर येते, ती बोधा धनात धन देती आणि जीवाच्या अज्ञानाची समाप्त होती. ती सरस्वती माझ्या हृदयात येते आणि बोध देती. तिला मी नमन करतो असं माऊली सांगतात. चातुर्यार्थ कला कामिनी. अरे बापरे, 4 वेदाचा अर्थ सांगायला 30 लागती. मग वास्तर का आवडतं आम्हाला, कळाला का तुम्हाला? आणि एक सांगू, आत्ता चालली मॅडम सोबत वास्तरला. ती कशी वेळ लावती, कशीच वेळ बसवती, कसं बोलवती हे तुम्हाला सगळ्याला माहिती. एकदा तर 3 वाजता मठातून आलो आम्ही दोघीच होतो. वाघ म्हणजे वाणी. आता जे वाणीचा विलास होतो, विचार होतो, शब्द येतात, वेद येतो आणि त्या वेदातून बोध बाहेर येतो. बोधातून साधक जावध होतो आणि बुद्धीतला अज्ञान तो बोध घेऊन जातो. तो बोध सरस्वती मातेने दिला असतो, कारण ती चातुर्य कला कामिनी. आहे ती शारदा, श्री शारदा विश्वमोहिनी. मग आता विश्व आधी शारदा म्हणले आणि विश्वाला मोहून टाकते. तिचे रूप सगळे आदिबीत का, तिचं काही एक रूप आहेत का? बाबा वाचा तुम्ही ते सुक्ताच आणि वाचा तुमची ती तिचा पोथी. आपण जे वाचतो ना, मी वाचतेचे पाठ करते गटामध्ये दुर्गा शतपथी, बघा तिचे रूप काय काय ते. मग श्री शारदा विश्वमोहिनी, विश्वाला मोहून टाकणारी, सुखाला प्रदान करणारी, वेदाला प्रकट करणारी, वाणीमध्ये येऊन थांबणारी, बोधाला बाहेर काढणारी, साधकाला सिद्ध करणारी ती सरस्वती माता, तिच्या चरणावली माता. तिला मी नमन करतो. आता काही शब्द आहेत. ती विश्वमोहिनी सरस्वती आहे. विश्वाला मोहून टाकणारे शब्द देती. वैदिक शब्द, वैदिक. जीव असा भुलून जातो, अज्ञान संपून जात.
सहज हृदयात वेध जातो आणि साधक भगवंताकडे सहज येतो. तो सिद्ध महात्मा होतो. ती सरस्वतीच्या साह्यानं. तिला नमन करून पुढचं मी सांगतो असं माऊली बोलतात. तिला मी काय केलं? नमन. आधी गणपतीला, मग सरस्वतीला, पुन्हा गुरुला. काय नमन आहे बघा. चला थांबते. बायका आण त्याला, त्यांना काम आहेत वट्ट्याचे पिट्ट्याचे. चलू दे, आपले देवान थांबविले. आता एक ओवी असते आणि थांबते. आपण आलो 21 ओवी. ज्याला जायचं तर जा. माझं हृदय सद्गुरु, वाव, माझं हृदय सद्गुरु, जेणे तारिला हा संसार करू, म्हणून विशेष अध्यातरू विवेकावरी प्रधान विठ्ठल. गुरुपौर्णिमा गुरुची ओवी आली. आबा बाबा बाबा बा. साष्टांग दंडवत माऊली. कोटी कोटी तारिला संसार करू, म्हणून विशेष अध्यातरू विवेकावरू. माझा आदर गुरुवर आहे, ते माझ्या हृदयात आहे. माझा विवेक त्यानं मला दिलाय. विवेकानं मी भगवंताकडे गेलो, देहातून बाहेर आलो. सारा आसार मला कळालं. नित्य अनित्य मला समजून दिलं. शाश्वत पद मला आलं, अशाश्वत हे पद गेलं. हिरावून माझ्या बोधानं नेलं. संतानं काम केलं. त्याच्या चरणावर मस्तक माझं आलं. त्यांचे चरण माझ्या हृदयात आहेत. त्यांचा नमस्कार हा माझा साष्टांग दंडवत आहे. साष्टांग काय दंडवत सुंदर माऊली, आहे, काय वाव. सुंदर आलं. साष्टांग दंडवत माऊली. श्री गुरु ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सगरनाथ महाराज की जय. सब साधू संतन की जय. म्हणून कमीत कमी 4 महिने हनुमंताचं दर्शन आणि खोबऱ्याचे वाटेल फुलवात ठेवून या. शनिवारी उडीद आणि मीठ व्हा. तुमचं येणारं संकट जाईल. तुमचे सगळे काम होतील. साष्टांग कारण मी दंडवत.